नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर मार्गशीर्ष महिना म्हणजे 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे अमावस्येच्या नंतर. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करता काही उपाय करायला हवे आहेत आणि ते उपाय करण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना अतिशय उत्तम असा मानला जातो. म्हणून आपण आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीची कमतरता भासत असेल, सतत आपल्याला पैशासंबंधित काही तक्रारी वाढत असतील, समस्या वाढत असतील, कर्ज वाढत असेल, तर यासाठी अतिशय चांगला मुहूर्त म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा नक्कीच करू शकता. त्यामुळे तुम्हाला कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि सतत पैसा तुमच्या हातामध्ये खेळता राहील. तर यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर यावर्षी ज्यांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्रीयंत्र स्थापना करता आली नाही, त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करण्यास हा अतिशय उत्तम असा काळ आहे. जसं नवरात्रीमध्ये किंवा दिवाळीच्या काळामध्ये दैवी तत्व अत्यंत जागृत असताना, तसंच मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा दैवी तत्व उत्तम अनुभव येतात दैवी तत्वाचे. तसंच या काळामध्ये ललिता देवी अर्थात लक्ष्मीचं निवासस्थान असलेलं श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापन केल्यानं यथायोग्य मनोभावे त्याचं जर पूजन केलं आपण, तर आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात. जसं की पैशासंबंधित काही असू देत, धनासंबंधित असू देत, ऐश्वर प्राप्ती होते, समृद्धी प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये मुख्य म्हणजे शांतता नांदते बघा. म्हणून आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. स्फटिक माळ किंवा कमळगट्टा माळेनं श्रीयंत्रावरती महालक्ष्मीचा मंत्र जप करण्याचं सुद्धा उत्तम फल प्राप्त होतं आपल्याला. श्रीयंत्र पूजन केल्यामुळं आपल्या सर्व कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि यशप्राप्ती होते. तसंच आपलं कार्य सचोटीचं तसंच प्रामाणिकपणे मेहनत करणं हे सुद्धा आवश्यक आहे बघा. तर श्रीयंत्र आपणास आपल्या देवघरामध्ये, कार्यस्थळी, अभ्यासाच्या खोलीमध्ये सुद्धा ठेवता येतं. आता कुठे ठेवायचं हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. श्रीयंत्र स्थापन करून कुठे ठेवायचं? तर श्रीयंत्र घरामध्ये आपण स्थापन केल्यानंतर त्याचे शक्य असेल तुम्हाला तर देवघरामध्येच तुम्ही ठेवू शकता. जर कार्यस्थळी आता ज्या ठिकाणी तुमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा छोटंसं मंदिर असेल, देवघर असेल, तर त्या देवघरामध्ये तुम्ही हे श्रीयंत्राची स्थापना या करू शकता. श्रीयंत्रासोबतच आपल्याला संपूर्ण फलप्राप्तीसाठी श्रीयंत्र कशा प्रकारे वापरायचं, तसंच त्याची स्थापना, तसंच विधी पूजनाची योग्य दिली जाईल. तुम्हाला जर माहीत नसेल की श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर श्रीयंत्र जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तुम्ही ते श्रीयंत्र सिद्ध केलेलं असेल हे बघूनच तुम्ही खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही घरी आणून सुद्धा तुम्ही त्याला सिद्ध करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे, ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी असणारी कमळाची फुलं. तर कमळाची फुलं 108 मण्यांपासून ही माळ बनवलेली असते. तर या माळेमध्ये जे मणी वापरलेले असतात ते मणी म्हणजेच कमळाच्या बिया असतात. त्या बियांपासून ही माळ बनवलेली असते. म्हणून हिला कमळगट्टा माळ असं म्हणतात. आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं यंत्र आहे. म्हणून आपण या यंत्रावरती मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपण याची स्थापना करू शकतो आणि या यंत्रावरती आपण कमळगट्ट्याची माळसुद्धा खरेदी करायची आहे की ती कमळगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती आपण ठेवायची आहे. उत्तम शास्त्रीय पद्धतीने आपण खास मुहूर्तावर सिद्ध करून आणि पंचधातूचं
आपण हे श्रीयंत्र खरेदी करायचं आहे बघा. तसंच अस्सल स्फटिक माळ, वैजंती माळ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर आता श्रीयंत्र स्थापन कसं करायचं बघा. तर आपल्या घरामध्ये आपण श्रीयंत्राचं पावित्र्य राखायचं. श्रीयंत्र नेहमी आपल्या दृष्टिक्षेपात राहील असं ठेवायचं. आता श्रीयंत्र तुम्ही देवघरामध्ये तुमच्या स्थापन करू शकता. तर श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम आपण एका तामणामध्ये श्रीयंत्र घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे किंवा लक्ष्मी अष्टक तुम्ही यावेळी म्हणू शकता. अभिषेक करून त्याच्यानंतर तुम्हाला श्रीयंत्राची तुमच्या देवघरामध्ये स्थापना करायची. त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ, हळदी कुंकू, तसंच ज्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र स्थापन कराल त्या दिवशी कुंकुमार्चन करायला विसरू नका. श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करा. तर जर शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही या गुरुवारीच किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करू शकता. कुंकुमार्चन करायला विसरू नका. तसंच कमळगट्ट्याची माळ ही घ्या आणि तीही श्रीयंत्रावरती तुम्ही ठेवायचे आहे. कारण श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि त्या घरामध्ये कधीही दारिद्र्यता येत नाही. म्हणून आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना ही करायची आहे. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल फक्त स्थापना केली म्हणजे झालं, असं नाही. तर श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर दररोज आपण सकाळी किंवा संध्याकाळी नित्य पठणामध्ये आपण श्रीसूक्ताचं पठण करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदते त्या घरामध्ये विष्णूंचंही आगमन होत असतं. म्हणून माता लक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णूंचीही पूजा घरामध्ये आपल्या करायला हवी. सत्यनारायणाची पूजासुद्धा आपल्याला करायला हवी. तर अशा प्रकारे श्रीयंत्राची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. आणि श्रीयंत्र स्थापन केल्याच्या नंतर घरामध्ये तुम्ही श्रीसूक्ताचं पठण दररोज करा. त्याचबरोबर लक्ष्मी सूक्त, फलश्रुती आणि लक्ष्मी अष्टकाचं सुद्धा पठण करणं अत्यंत आवश्यक असतं बघा. श्रीयंत्र पूजनानं संपत्ती आगमनाचे सर्व मार्ग खुले होतात आणि मनोकामनासुद्धा आपल्या सर्व पूर्ण होतात आणि सर्व कार्यामध्ये यशप्राप्ती होते. तसंच व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केली तर व्यवसायामध्ये यश येते. अर्थातच आपलं प्रामाणिक कष्ट देखील यासोबत हवंच, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपल्याला नशिबाची सुद्धा साथ हवी असते बघा. म्हणून आपण तुमच्या कार्य ठिकाणी, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा श्रीयंत्राची स्थापना या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी, कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता. तर आजच्या ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि झालेली सेवा आपल्या स्वामींच्या चरणी अर्पण करते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.